सो हॅलो ट्रेडर्स, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो नवीन व्हिडिओमध्ये. बघा, आपल्या इथे ना ट्रेडिंगमध्ये एक गोष्ट सर्वांसोबत होते आणि एक गोष्ट सर्वच जण विचार करतात, आणि ती सर्वात मोठी चूक आहे. ती कोणती माहिती आहे का? की बजेट नंतर जे नवीन नियम लागू झालेत ना, त्यांचं करायचं काय. म्हणजे आपल्या ट्रेडर्सला ना खूप जास्त मोठं टेन्शन आहे. कोणतं कोणतं माहिती आहे? एक तर एसटीटी ड्युटी. ठीक आहे, चला एसटीटी ड्युटीला मान्य आहे. ठीक आहे, बायबॅक टॅक्स. बायबॅक टॅक्स का म्हणून एवढं आपण टेन्शन घेतो किंवा का म्हणून एवढ्या गोष्टीवर रिॲक्ट करतो मला नाही समजत. कारण की मोस्ट ऑफ कंपनीज जर तुम्ही बघायला जाल तर बायबॅक लवकर कोण करत नाही जोपर्यंत लिस्ट होत नाही स्टॉक. ठीक आहे, आणि त्यानंतर सर्वात मोठा टॉपिक येतो. तुम्ही इन्फ्लुएन्स होऊन किंवा कुठेतरी इंस्टाग्रामवर किंवा युट्यूबवर तुम्ही बघता की दुबई किंवा बाहेरगावी टॅक्स फ्री आहे. ठीक आहे, बघा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, का डोक्यात आपल्या फिट करून ठेवा. मी तुम्हाला एक गोष्ट नक्कीच सांगेन, या गोष्टीवर मला खरोखर हसायला येते, कारण की माझ्यासोबत पण हे इन्सिडेंट झालेत. मला पण बरेच जण भेटलेत ज्यांना टॅक्सचं टेन्शन असते. कसलं टॅक्स? की त्यांना असं वाटते की आपल्याला टॅक्स जास्त द्यावा लागेल, मी जर एवढे कमवले तर एवढे द्यावे लागतील. बट जर त्यांचा रिअलमध्ये PNL बघाल किंवा रिअलमध्ये जेव्हा ट्रेडिंग करायचा टाइम येतो ना, तेव्हा सर्वात झिरो असतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, टॅक्सचा विचार नंतर करा ज्यावेळेस तुम्हाला खरोखर तुम्ही या मार्केटमध्ये जास्त प्रॉफिट कमवत असाल. ठीक आहे, अगोदर विचार करू नका टॅक्स बद्दल, किंवा टॅक्स मला एवढा भरायचा, इंडियामध्ये एवढा टॅक्स भरावा लागतो, एवढ्या गोष्टी कराव्या लागतात. त्या पहिले सर्वात पहिले प्रॉफिट बनवा, कॅपिटल बनवा. तुमचं कॅपिटल गेन किंवा तुमचं प्रॉफिट होऊ द्या त्या लेवलला. त्यानंतर तुम्ही टॅक्स पण स्वतःहून द्याल, त्यावेळेस तुम्हाला टॅक्स जास्त काय वाटणार नाही. आणि हा, ज्यावेळेस तुम्ही खूप जास्त कमवला आणि टॅक्स द्यावासा वाटेल ना, त्यावेळेस तुम्ही इकडनं उठा आणि दुबईला जाऊन शिफ्ट व्हा. बट आत्ता स्टार्टिंगला याचं बिगनर दुबईचा विचार करू नका की टॅक्स फ्री होईल, हे होईल. सर्वात पहिले तुम्ही कॅपिटल तर वाचवायला शिका, आणि त्या कॅपिटलमधून प्रॉफिट थोडाफारचा का होईना कमवायला शिका. बघा, 12 लाखाची लिमिट आहे. बघा, तुम्ही वर्षाला निदान 6 लाख तरी या मार्केटमधून कमवा, आणि नंतरला मग आपण टॅक्सचा विचार करू. तोपर्यंत घेतो तुमची रजा, तुमच्या फॅमिलीची आणि तुमच्या कॅपिटलची काळजी मात्र घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.